नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं, जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. सर कंप्लीट तेजीच्या माध्यमातून महाराष्ट्रीय तरुण पिढीकरिता आपण अशा पद्धतीनं हे इनिशिएटिव्ह आहेत. एकंदरीतच महाराष्ट्रीय तरुण पिढी ही पुढे जावी आणि भारतातल्या त्याचबरोबर जगातल्या ज्या काही संधी आहेत तरुण पिढीसाठी त्यांना तिथपर्यंत नेऊन ठेवावं, या प्रक्रियेमध्ये त्यांना मार्गदर्शन करावं, त्यांचं बोट धरून त्यांना या जगातल्या किंवा भारतातल्या संधी त्या प्राप्त करून देण्यासाठी आवश्यक बरेचसे आपले संस्कृती मंडळी जी आहेत ती आपल्या नव्या मुंबईच्या सिव्हिलच्या ऑफिसला येतात, मेंटॉर करतात, त्यांचं सपोर्ट प्लेज करतात आणि अशा तर आपल्याला हे सगळे जे आता मी सांगितले 8वी ते 10वी या वयोगटासाठी काय करतात, 11वी 12वी या वयोगटात काय करायचं, फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयर मध्ये असताना मुलांनी काय काय करायचं, पास आउट झालेल्या मुलांनी काय काय करायचं, वर्किंग प्रोफेशनल्सनी काय काय करायचं, इतर टेक्निकल स्किल्स मधील मुलांनी काय काय करायचं आणि कशा कशा पद्धतीच्या संधी कुठल्या कुठल्या देशात आहेत या सगळ्यांच्या बाबतीत आपण आता चर्चा केली. तर आता एवढंच मला सांगायचं होतं आणि आपल्यापैकी काही लोकांचे जर प्रश्न असतील तर 2-3 प्रश्न मी नेमके घेणार आणि हे 2-3 प्रश्न घेऊन मी माझं कन्क्लूड करणार, त्यानंतर आपण ताईंकडे हवं. कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. मला संपर्क करण्यासाठी तुम्ही सगळे माझा नंबर लिहू शकता, नंबर घेऊन घ्या, म्हणजे कोणालाही काम पडलं तर तुम्ही मला बिनधास्त फोन करू शकता. हा, खरात साहेबांशी संपर्क केला तर फारच बरं, ते येत राहतात ऑफिसला, त्याच्यामुळे तुम्हाला घेऊनच येतील ते. ओके, कार्ड मी माझा सहकारी आलेले आहे त्याच्याकडे देऊन ठेवलेले, माझे बिझनेस कार्ड तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. ओके, तो आहे विनोद, त्याच्याकडून तुम्ही कार्ड घेऊ. कोणाला काही विचारायचं आहे? देखो प्रश्न आहे विचार. ठीक नाही, म्हणजे काय होतं, मी जेव्हा महिन्यातल्या एका रविवारी ऑनलाईन मार्गदर्शन करतो, 400-500 लोक असतात. मी दुपारी 1ला बसतो, संध्याकाळी 7 पर्यंत उपयोग 6-7 तास ते प्रशिक्षण करतात. माझ्या मुलाचं असं याचं असं काय करायला पाहिजे काय नाही, म्हणून मी जनरली ते इंटरॅक्टिव्ह होतो. तर आपण सगळ्यांनी ही सगळी माहिती आपल्या कामी येईल आणि कुठल्याही पद्धतीने मुलांच्या आपल्या पिढीसाठी पुढे काय करता येईल याबाबत चर्चा करायची असेल तुम्ही आपल्या मुलीला आणि मला संपर्क करा. धन्यवाद. याचबरोबर या आजच्या प्रबोधन कट्ट्याचं या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पाडत आहे. त्याचबरोबर मी मान्यवरांना विनंती करेन की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करायचं. नगराध्यक्षताई सर, योगेश सर, सपकाळ साहेब, नगराध्यक्ष खरंच आता आपण हे बघू शकतो की
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती मूर्तीला नगराध्यक्ष रुसला घोरपडे ज्या आहेत त्या पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्याबरोबर या ठिकाणी आपण प्रबोधन कट्टा त्याचं उद्घाटन आपल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तसेच आपले मार्गदर्शक राम टिकेल सर यांच्या हस्ते आपण या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी प्रबोधन कट्ट्याचं उद्घाटन जे आहे ते आपल्याला उद्घाटन सोहळा आपल्याला पार पडताना पाहायला मिळतोय. अनेक मान्यवरांच्या हस्ते आपण पाहतो नगराध्यक्ष उद्घाटन सोहळा जो आहे तो संपन्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. खरं तर शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर असतील यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांचं प्रबोधन जे आहे ते कशा प्रकारे करता यावं यासाठी मार्गदर्शन आपल्याला पाहायला मिळतं आणि एकंदरीतच आपण पाहतोय की नगराध्यक्ष यांच्या हस्ते जे आहे ते उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे. विविध मान्यवर जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. थोडस इकडे बघा इकडे डन. या एक छोटीशी प्रतिक्रिया घेऊया. येस. ऐतिहासिक अशी ही भूमी मानली जाते आणि त्याच ऐतिहासिक भूमीमध्ये प्रबोधन कट्ट्याचं उद्घाटन आज आपल्या हस्ते झालंय. कशा प्रकारे विचार युवांसाठी किंवा एकंदरीतच रुजवले जाणार आहेत? प्रबोधन कट्टा ह्याचं आज इथे उद्घाटन झालं असं मी जाहीर करते. आपल्या समाजातील लोकांना ज्यांना शिक्षणाची आवड आहे पण आणि फक्त इथेच शिक्षण नाही तर त्यांना बाहेर देशात सुद्धा शिक्षण घेण्यासाठी जर जायचं असेल, नोकरीसाठी जायचं असेल तर त्यांना मार्ग मिळत नसतो की कसं सुरुवात करायची. तर ह्या प्रबोधन कट्ट्यातून ते मार्गदर्शन शिबिर त्यांच्यासाठी राबवलं जाणार आहे, त्यांना गाईड केलं जाणार आहे. आत्ताच भूषण सर जे आहेत त्यांनी खूप छान प्रकारे मार्गदर्शन इथे केलेलं आहे आणि त्यांच्यासारखे वक्ते, त्यांच्यासारखे जर गाईड करणारे मार्गदर्शक असे जर आपल्या ह्या कट्ट्याला लाभले
तर नक्कीच मुलांचं भविष्य उज्ज्वल आहे. आज मी खरात काकांना खूप खूप शुभेच्छा देईन की त्यांनी आज या ठिकाणी हा प्रबोधन कट्ट्याची संकल्पना आणली आणि माझ्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्याचा मान मला दिला. त्यासाठी मनापासून त्यांचे धन्यवाद देते. आणि एक प्रामुख्याने इथे गोष्ट मला सांगावीशी वाटते की नुकतंच आमच्या नगरपालिकेचं बजेट सादर झालं. त्याच्यामध्ये आम्ही विविध योजनांसाठी बजेटची तरतूद ठेवलेली. तर त्याच्यामध्ये आम्ही दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा शिष्यवृत्ती देण्यासाठी सुद्धा आम्ही तरतूद ठेवलेली आहे. म्हणजे ज्या मुलांना खरंच शिकण्याची आवड आहे तर त्यांना कुठेतरी पैसा कमी पडतो आणि मग त्यांना शिक्षण अपुरं सोडावं लागतं किंवा शिक्षणासाठी चांगल्या उच्च शिक्षित होण्यासाठी त्यांना पुढे जाता येत नाही. तर अशा दुर्बल घटकातील मुलांना सुद्धा आम्ही खास करून नगरपालिकेमार्फत त्यांच्या शिक्षणाचा सुद्धा आम्ही खर्च उचलणार आहोत, असं आजच्या ठिकाणी इथे जायचं. सर, आजचा युवा उद्याचं भवितव्य आहे, परंतु कुठेतरी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे कुठेतरी बेरोजगारीचं प्रमाण असेल किंवा एकंदरीत एक प्लॅटफॉर्म न मिळाल्यामुळे एक संधी हुकते. काय सांगा युवांना, कशा प्रकारे आपण मार्गदर्शन करू? कसं मेंटॉरशिप ही फारच आवश्यक आहे आणि चांगला मेंटॉर लागला त्या माणसाचा मार्ग नेमका पुढे जातो. तर प्रबोधन कट्टा म्हणजे एक प्रकारात एक मेंटॉरशिप तरुण पिढीला मिळवून देण्याचं हा जो एक खरात साहेबांचा माणूस आहे, अत्यंत उदात्त आणि चांगला माणूस आहे. त्याला ताईंसारख्या व्यक्तींचं संपूर्ण सहकार्य आणि ताईंनी स्वतःहून डिक्लेअर करणं की त्यांना दुर्बल घटकातील आणखी जे कोणी जो कॅपेबल नाही त्याच्या मागे उभे राहण्याची ताईंची जी ती बरोबर कशी. तर किंवा जे कोणी तरुण वर्ग आहे मार्ग सापडत नाही, तत्व नाही राईट मेंटॉरिटी. सर, एक चांगलं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. नेमका संकल्प काय होता आणि नेमका काय उद्देश होता प्रबोधन कट्ट्यामागचा? विस्ताराने बोलता नाही येणार इथे, पण पूर्वीच्या काळात जर पाहिलं की मुंबई सारख्या ठिकाणी गल्लोगल्ली कट्टे असायचे आणि साहित्य संमेलन मोठ्या प्रमाणावर भरायचे आणि ह्या साहित्य संमेलनाला श्रोते म्हणून शरद पवार, सुशीलकुमार शिंदे सारखी लोक सुद्धा यायचे तिथे, कारण तिथून काहीतरी प्रबोधन मिळायचं आणि ती प्रबोधनाची परंपरा कुठेतरी खंडित झालेली आहे. आणि म्हणून बदलापूरमधून का होईना आपण ही परंपरा पुन्हा चालू करूया आणि यातून ज्या विद्यार्थ्यांना आणि भविष्यात जे लोक कलावंत आहेत, पथनाट्य आहेत, तर जे विविध जिथं जे जे शक्य आहे, आता पुढच्या वेळेला आम्ही इथं कवी संमेलन पण भरवणार आहोत. म्हणजे ज्याला ज्याला संधी मिळेल तिथे लोक पुढे येण्यासाठी आम्ही जे शक्य आहे ते आम्ही करणार आहोत. आणि उद्या नाट्य क्षेत्रातली सुद्धा मंडळी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आली आणि मला वाटतं ह्या प्रबोधन कट्ट्यातून त्यांना न्याय मिळेल असं काम आमच्याकडून होईल अशी अपेक्षा आहे. नक्की, धन्यवाद दिल्यानंतर. एकंदरीतच आपण पाहतोय की तरीच कुठेतरी आपण बघू शकतो शिक्षणासाठी आपण पाहतोय की शिक्षण म्हणू नका, कला म्हणू नका, अनेक क्षेत्रांमध्ये पुढे आणण्यासाठी दुर्बल घटकांतल्या लोक जनतेला पुढे आणण्यासाठी हा प्रबोधन कट्ट्याची जी सुरुवात आहे ती बदलापूर शहरामध्ये होणार आहे. तरीच आता बदलापूरकरांना बदलापूर न्यूजच्या माध्यमातून हेच आव्हान असेल की ह्या प्रबोधन कट्ट्याचा या लाभ जो आहे तो प्रबोधन पुरेपूर कट्ट्याचं घ्यावा आत्ताच आणि ताईंच्या यातून हस्ते उचित असं जे आणि आहे, रामटेके सरांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. उचित असेल मी या असं ठिकाणी ज्ञान प्रमुख प्राप्त पाहुण्यांचा सत्कार करणार पुढे आहे. जावं. तुर्तास इतकंच. रावसाहेब व्हिडिओ शिंदे, जर्नलिस्ट निधी उराणी सोबत मी तनया कुलकर्णी, बदलापूर न्यूज, बदलापूर. योगेश साळवे सर.